मित्रांनो, तुमच्या सोबत कधी असं झालंय का की तुम्हाला शून्य मिळाल्यावरही तुम्ही आनंदी झालात? आज आपण पेरू आणि शून्याच्या मदतीने एक भन्नाट गणिताचा नियम शिकूया. मी पिशवी गळ्यात अडकवतो आणि झाडावर चढतो. पिकलेले पेरू काढून आणतो. आपण तिघं वाटून घेऊ. जर भरतला 6 पेरू मिळाले तर प्रत्येकाला 2 मिळतील. जर त्याला 10 पेरू मिळाले तर प्रत्येकाला 3 मिळतील आणि 1 उरेल तो त्यालाच देऊ. किती पेरू मिळाले? खाण्यासारखा एकही पेरू मिळाला नाही. पिशवी रिकामी आहे. 0 पेरू मिळाले म्हणजे खाण्यासारखा एकही पेरू मिळाला नाही. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 0 पेरू येणार. जाऊ दे, नाराज होऊ नको. आपल्याला त्यामुळे 0/3 म्हणजे 0 हे तरी समजले. समजा 7 किंवा 8 जणात हे 0 पेरू वाटायचे ठरले असते तर प्रत्येकाला 0च पेरू मिळाले असते. तर मित्रांनो, गणिताचा नियम लक्षात ठेवा. शून्याला शून्याखेरीज इतर कोणत्याही संख्येने भागले तर भागाकार 0च येतो. म्हणजे पेरू नसले तरी आपल्याला एक महत्वाचा नियम मिळाला. गणितात शून्य मिळणं नेहमीच वाईट नसतं. गणितातील अशीच भन्नाट कोडी सोडवायची असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढची गोष्ट चुकवू नका.